नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ता आणि सागर दोघेजण मिळूनही सईसाठी छान बर्थडेसाठी तिच्या रूम डेकोरेट करत असतात. मुक्ता आणि सागर दोघंही मशीनच्या साह्याने फुगे फुगवत असतात आणि ते होत असताना सई हे उठू नये म्हणून दोघे हळूहळू सगळं करत असताना मुक्ता आणि सागर यांना खूप मजा येत असते आणि सागर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, आपण तयार व्हायच्या आधी सई उठली नाही पाहिजे आणि म्हणूनच आता दोघेजणही खूप छान असं डेकोरेशन करण्यासाठी फुगे फुगवत असतात. त्याच वेळेला आता सई ही उठण्याच्या अगोदर सागर म्हणतो की चला आपण सगळे पटापट आवरून घेऊया आणि इथे त्यांचे बरेचसे फुगे आता पटापट फुगवून झालेले असतात आणि सागर आणि मुक्ता यांना जेव्हा फुगे फुगवून होत असतात त्यांना खूपच आनंद होत असतो आणि फुगे फुगवून झाल्यानंतर सागर आणि मुक्ता जी रिबन असते हॅपी बर्थडे लिहिलेली ती रिबीन आता सईचा बेड असतो त्याच्या समोर जाऊन लावत असतात आणि ते सगळं लावल्यानंतर ते दोघंही आवाज होऊ नये म्हणून एकमेकांना शांत बसा शू असं आवाज देत असतात आणि त्यानंतर हे सगळं होत असताना इथे सागर हा मुक्ताकडे बघत असतो की हे सगळं व्यवस्थित लागलं. त्यानंतर दोघांनीही एकमेकांनी म्हणजेच सईचे जे काही पेपर्स असतात सईचे पिक्चर्स असतात ते पेपर्समध्ये कनेक्ट केलेले असतात आणि मग ते पेपर्स ते म्हणजेच फोटोज हे सईचे लावत असतात आणि हार्ड कॉपी तयार करून आमची सई कशी गोड दिसते हे दोघंजणही प्रत्येक फोटोमधून बघत असतात. नंतर आता मुक्ता ही सईचा एक दुसरा फोटो घेते जो खूप गोड असतो आणि त्याला जवळ घेऊन मुक्ता खुश होत असते आणि सागरकडे बघत असते. अशा प्रकारे इथे सागर आणि मुक्ता दोघांनीही सईचे जे काही लहानपणीचे फोटोज असतात ते फोटोज अगदी सगळीकडे लावून ठेवलेले असतात आणि मग सई माझी मुलगी आहे असं सागर तिकडून खुणावत असतो तर मुक्ता इकडून सई माझी पण मुलगी आहे असं खुणावत असते आणि दोघंही आता सईच्या प्रत्येक फोटोकडे अगदी गोंडसपणे बघत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे मिहीर आणि कोमल दोघंजणही वेगवेगळ्या बेडवर झोपलेले असतात. मिहीर खाली काउचवर झोपलेला असतो तर कोमल तिकडे बेडवर. अचानकच मिहीरला जाग येते आणि उठून बघतो तर सकाळ झालेली असते आणि खूप उशीरही झालेला असतो आणि तो अलगद उठतो आणि कोमलला बघतो तर कोमल ही झोपलेली असते म्हणून तो कोमलला काही उठवायला जात नाही आणि स्वतःच जातो आणि म्हणतो की कोमलचा हा अलार्म बंद करतो आणि मग नंतर तो पुढे निघून जातो आणि त्याच वेळेला आता समोर असलेल्या खिडक्यांचे जे काही पडदे असतात ते तो बाजूला करतो आणि त्यानंतर मग तो हळूच कोमलकडे बघतो तरीही कोमल अजूनही झोपलेलीच असते. म्हणून आता मिहीर हा रूमच्या बाहेर निघून जातो आणि कोमलला मात्र गाढ झोप लागलेली असते. मिहीर निघून गेल्यानंतर कोमलचा आता फोन वाजायला लागतो आणि फोनच्या आवाजाने कोमलला आता डिस्टर्ब होतं म्हणून ती पटकन उठते आणि त्याच वेळेला आता उठल्यानंतर ती बघते तर तिला इंद्राचा कॉल आलेला असतो. ते पटकन केस वगैरे बांधते आणि नंतर म्हणते की मम्मी बोल ग. तेव्हा ती म्हणते की काय ग पाय काय करतेस काय आणि सकाळी उठलीस ना. तेव्हा ती म्हणते की हे काय मी आत्ताच उठलेली आहे आणि मी बेडवरच आहे. तेव्हा इंद्रा म्हणते की अगं व्हेरी बिरी झाली की काय तू, अगं किती वाजले, इतक्या लेट उठतात का. अगं आता तू इथे नाही राहिली, आता तू तिकडे गेली आहेस ना तुझ्या सासरी, मग तुला लवकर उठलं पाहिजे, अंघोळ पांघोळ केली पाहिजे, चहा वगैरे बनवला पाहिजे मीरसाठी. अगं हे सगळं तू केलं पाहिजे की मीर तुला देणार. तेव्हा मग आता ती म्हणते की मम्मी मला खरंच खूप छान गाढ झोप लागली होती, मला कळलंच नाही जाग म्हणजेच किती वाजले ते. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की अगं तुला कळतं की नाही, असं करू नकोस, अगं आता तुला लवकर उठलं पाहिजे, सगळं काही सांभाळलं पाहिजे, अगं आता तुझं लग्न झालं आहे ना. मग आता इंद्राला ती म्हणते की हो गं मम्मी हो, समजलं मला तू काय बोलतेस ते. तेव्हा मग आता इथे ती म्हणते की अगं म्हणजे तू अजून उठली नाही म्हणजे तू अजून चहा पण बनवला नसशील. तेवढ्यातच आता तिथून ती म्हणते की चहा. तेवढ्यात समोरून मिहीर येतो आणि मिहीर म्हणतो की चहा झालाय, चहा झालाय. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की काय चहा झालाय म्हणजे मिहीरने बनवून आणला की काय. तेव्हा मग आता कोमल म्हणते की हो मिहीरनेच चहा बनवून आणलेला आहे. तेव्हा इंद्रा म्हणते की बघितलं तू उठली नाहीस पण मिहीरने चहा बनवून आणला. तेव्हा मग आता मिहीर म्हणतो की फोन स्पीकरवर टाक, मावशी आहे ना. तेव्हा मग आता तो म्हणतो की अगं मावशी काय म्हणतेस. तेव्हा ते म्हणते की काय रे मिहीर तू चहा बनवलास का. तेव्हा मग मिहीर म्हणतो की हो मावशी अगं मी चहा बनवला आणि टेन्शन घेऊ नको, आमच्यात असं काही नाही आहे की तिनेच लवकर उठलं पाहिजे किंवा तिनेच मला चहा आणून दिला पाहिजे, असं काही नाही, मी पण कधीतरी चहा बनवू शकतो, असं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे तिला, सगळं काही व्यवस्थित आहे, तू अगदी काळजी करू नकोस आणि मी चहा आणून दिला तरी काही फरक पडणार नाही. असं आता इथे कोमलला तो म्हणाल्याबरोबर कोमल लाजत असते. मिहीर म्हणतो की
काळजी करू नकोस इंद्रामावशी, अगदी निर्धास्त राहा. तेव्हा मग इंद्रा म्हणते की बघितलं, गुणाचा आहे माझा पोर मिहीर, असं म्हणून ती आता त्यांच्या दोघांवरती तुम्हाला कोणाचीही दृष्ट नको लागो असं म्हणत असते. त्याच वेळेला आता इथे इंद्रा म्हणते की बरं, मी याच्यासाठी फोन केला होता की संध्याकाळी सईचा बर्थडे आहे, तुम्ही येणार आहे ना? तेव्हा मग दोघंजण एकदमच हो येणार असं म्हणतात. तेव्हा मग ते ऐकून इंद्रा जामच खुश होते आणि इंद्रा म्हणते की बरं ठीक आहे, तुमचं आता जे काही चालू आहे ते चालू दे आणि लवकर लवकर आवर ग, असं म्हणून ते आता फोन ठेवते. आता हे ऐकल्यावर कोमल खूपच खुश झालेली असते की आज आपल्याला सईच्या वाढदिवसासाठी जायचे आहे. आणि मग आता मिहीर म्हणतो की कोमल बघ चहा कसा झालेला आहे. तेव्हा मग आता इथे कोमल तो चहा पिते आणि खूपच खुश होते आणि मिहीरला म्हणते की खरंच एकदम बेस्ट आहे चहा, असं म्हटल्यावर आता मिहीर देखील तिच्याकडे आनंदाने बघू लागतो आणि दोघंजणही आता एकमेकांचा चहा पीत पीत एकमेकांकडे बघत असतात आणि खूप खुश झालेले असतात. कोमलला अगदी मनासारखा लाईफ पार्टनर मिळाला असतो म्हणून ती खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर इकडे मुक्ता आणि सागर यांनी फुग्याचं एक छान असं राऊंड सर्कल तयार केलेलं असतं आणि ते बेडच्या वर लावत असतात. आणि मग मुक्ताला ते लावून झाल्यानंतर सागर म्हणतो की खरंच खूप सुंदर दिसत आहे ना ते. आणि मुक्ता देखील अगदी गालावर हात ठेवून त्याच्याकडे बघत असते, ते खूप क्यूट दिसत असतं. त्याच वेळेला इथे सई माऊ अजूनही झोपलेली असते म्हणून सागर आणि मुक्ता यांना बरंचसं डेकोरेशन करायला मिळालेलं असतं. त्यानंतर मग आता सागर व मुक्ता हे दोघंजणही एक बंच तयार करतात आणि दुसऱ्या ठिकाणी हॅपी बर्थडेचं तयार केलेलं असतं ते त्या बलून्सच्या ठिकाणी त्यांना लावायचं असतं. ती रिबीन त्यांना लावत असण्यासाठी ते दोघंही ती रिबीन अगदी व्यवस्थितपणे फुगवतात आणि त्यानंतर मग हॅपी बर्थडे लिहिलेलं सागर वर चढतो आणि मग त्या शिडीवर चढून ते सगळं त्या हॅपी बर्थडेचं तो टॅग लावून टाकतो. आणि मग मुक्ता म्हणते की सागर खूप छान लागलेला आहे. आणि अशा प्रकारे सागर आणि मुक्ता हे मिळून दोघंजणांनी सकाळपासून हळूहळू या सगळ्या गोष्टींची तयारी केलेली असते आणि मुक्ताला देखील आता ते लावलेलं अगदी व्यवस्थित आवडतं. आणि नंतर मग आता मुक्ता ही एका हाताने सईच्या साडीचा पदर धरून ठेवलेला असतो, कारण सई जर उठली तर तिला पडून म्हणजेच ती गडबडू नये याच्यासाठी. त्यानंतर मग मुक्ताला वरती फुगे लावता येत नसतात आणि तेवढ्यातच आता इथे सागर हा मुक्ताला उचलतो आणि वर फुगा लावण्यासाठी सांगतो. मग आता सागरला मुक्ता म्हणते की सागर हे काय करताय तुम्ही, शांत व्हा ना, सई वगैरे उठेल. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की काही उठत नाही, तुम्ही पटकन जे काही ते फुगे आहेत ते लावून घ्या आणि डेकोरेशन पूर्ण करा. त्याच वेळेला आता इथे मुक्ता ही सागरला धरूनच ते फुगे लावायला जाणार. तेवढ्यातच आता इथे फुगे हे फुटायला लागतात आणि एक दोन फुगे तर हातातल्या हातातच फुटायला लागतात आणि त्यांचा आवाज होतो. आणि इथे आता सईचा डोळा उघडायला सुरुवात होते. आता इथे सागर हा मुक्ताला खाली ठेवतो आणि मुक्ता म्हणते की सागर बघितलं ना, आता आवाज झाला, आता बहुतेक आपली सई उठेल, असं ती म्हणायला लागते. तेवढ्यातच आता सई डोळे चोळत चोळत उठत असते आणि सई जेव्हा उठत असते तेव्हा मग मुक्ता आणि सागर हे दोघंही खुश असतात आणि दोघंही आता सई उठल्यामुळे फायनली त्यांचा डेकोरेशनचा वेळ संपला, कारण आता आपली सई माऊ उठली असं म्हणून दोघेही अगदी आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिलेले असतात. तेवढ्यातच आता इथे सई माऊ फायनली उठलेली असते आणि ती समोर जे काही बघते ते पाहून तिला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणते की वाव, किती सुंदर आहे सगळं डेकोरेशन. त्याच वेळेला आता मुक्ता आणि सागर हे दोघंही खुश होतात आणि तिच्याकडे धाव घेतात. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की सई माऊ हॅपी बर्थडे आणि सागर देखील म्हणतो की हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस. आणि असं म्हणून आता दोघंजणही तिला बर्थडे विश करतात आणि मुक्ता तिचे गालगुच्चे घेते. मग सई म्हणते की वाव, खरंच मुक्ताई पप्पा तुम्ही दोघांनी खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. मग आता पुढे सई म्हणते की मुक्ताई अगं ही साडी माझ्या हातात कशी, माझ्या तर हातामध्ये दुसरी साडी होती ना, म्हणजे तू जी नेसली आहेस ती साडी होती माझ्या हातामध्ये, मग ही दुसरी साडी कशी आली माझ्या हातामध्ये. आणि ती म्हणते की मुक्ताई तुला माहिती आहे, मी तुझी साडी अशी हातात घेऊन झोपले होते ना, म्हणून मला असं वाटत होतं की मुक्ताई तूच माझ्याबरोबर आहेस आणि तूच माझ्याबरोबर झोपलेली आहेस आणि म्हणूनच मी तुझा पदराचं टोक घेऊन अशा प्रकारे झोपले होते. तेव्हा आता मुक्ता ही सागरकडे बघू लागते, कारण सागरला मुक्ताने सांगितलेलं असतं की काही झालं तरी ही सईला मी जवळ आहे असं फील होण्यासाठी ती साडी मी तिच्या हातात दिली आहे. तेव्हा मग आता सई माऊ म्हणते की मुक्ताई ही साडी कशी काय पण. तेव्हा मग मुक्ता म्हणते की बाळा, मी ही मुद्दाम साडी तुझ्या हातामध्ये दिली जेणेकरून तुला असं वाटावं की मी तुझ्या जवळच आहे आणि मग मी हे सगळं डेकोरेशन केलं. त्याच वेळेला आता सई म्हणते की हे खरंच खूप सुंदर डेकोरेशन आहे, मला खूप आवडलं. आणि असं म्हणून आता इथे दोघं जणांनाही ती मिठी मारते आणि म्हणते की वा मुक्ताई आणि पप्पा खूप छान आहे. तेवढ्यातच सगळेजण धावत धावत येतात.
स्वाती आणि लकी हॅपी बर्थडे असं म्हणत येते आणि सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. त्याच वेळेला इथे इंद्रा येते आणि तिला मिठी मारते आणि म्हणते की माझी पोर किती मोठी झाली. खरंच माझ्या पोरीला कोणाचीही दृष्ट नको लागायला. खरंच किती सुंदर आहे हे सगळं. आणि मुक्ता, सागर सगळं काही मस्त केलं आहे तुम्ही दोघांनी मिळून. स्वाती आता म्हणते की आपली सईमाऊ आज काय करणार आहे. तर आज सईमाऊ आपली धमाल मज्जा करणार आहे. तेव्हा मग इंद्रा म्हणते की हो, मग आज माझ्या सईमाऊचा वाढदिवस आहे ना, मग ती धमाल मस्ती तर करणारच. आणि काय सई, आज आपल्याकडे पार्टी आहे ना, मग पार्टीमध्ये तू खूप धमाल आणि मज्जा कर हा. असं म्हणून आता इंद्राचं ते बोलणं ऐकून आपली सई तर खूपच खुश झालेली असते. त्याच वेळेला इथे आता इंद्रा म्हणते की खरंच माझी सई एवढीशी होती, एवढीशी दुपट्यामध्ये बांधलेली ती माझ्याजवळ आली होती आणि एवढीशापासून आत्तापर्यंत मी तिला इतकी मोठी केली. त्यानंतर तिची मुक्ताई तिच्या आयुष्यात आली आणि तिला शिस्त कशी असते ती शिकवली, तिला प्रेम दिलं, आईची माया दिली आणि म्हणूनच माझी मुक्ताई खरंच खूप छान आहे हो ना. मग आता तिच्याच तू सगळ्या शिस्तेखाली खूप मोठी हो आणि खूप खूप मोठी हो. असं म्हणून आता इंद्रा ही तिचं कौतुक करत असते. माझी सईबाळ असं म्हणून तिला मिठी मारत असते आणि माझ्या सईबाळाचं सगळं काही व्यवस्थित होऊ दे. एकविरी आई तिला खूप खूप आशीर्वाद देईल आणि माझ्या पोरीला माझं सगळं आयुष्य लाभू दे. असं म्हणून आता ती तिची अगदी दृष्ट काढत असते. याचा आता सागर आणि मुक्ताला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आपली सई ही सगळ्यांशी फोनवरचे विशेष घेत असते. त्याच वेळेला स्वाती आहे त्याने म्हणते की सईमाऊ, अगं हा कोणाचा फोन आहे. मुक्ताईचा आहेस ना, पण तू तिला विचारलंयस का घ्यायच्या अगोदर. तेव्हा मग सईला येत मुक्ता म्हणते की ठीक आहे स्वातीताई, आज तसंही सगळ्यांच्या फोनवरती या मॅडमला बड्डे विश करायलाच येत असतील ना फोन. त्याच वेळेला ती म्हणते की हो, हे बघ मुक्ताई, अगं आदिदादाचा फोन आला. त्याच वेळेला मग आता आदिदादा तिला फोन करतो आणि म्हणतो की विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे माय लिटिल सिस्टर. आणि मग आज तुझा वाढदिवस आहे, तर आज गॉड तुझ्या सगळ्या काही इच्छा पूर्ण करो, असं आता आदित्य हा तिला विश करतो. त्याच वेळेला ती म्हणते की थँक्यू आदिदादा, परंतु गॉड कशाला सगळ्या विश पूर्ण करेल. तू आहेस ना, तू माझ्या बड्डेला आलास ना, तर मग मला खूप आनंद होईल. तेव्हा आदित्यला काहीही बोलता येत नसतं. आदित्य काहीच बोलत नाही. मग सई म्हणते की आदिदादा बोल ना, काय झालं आहे. त्यावेळेला आता आदित्य म्हणतो की ॲक्च्युली सईमऊ, एक प्रॉब्लेम झाला आहे, मला ना तुझ्या बड्डे पार्टीला येता येणार नाही. तेव्हा मग सई म्हणते की आदिदादा काय झालं, तू असं का बोलतोस, तुला माझ्या बड्डे पार्टीला काय येता येणार नाही आहे, तू येणार आहेस ना. तेव्हा मग तो म्हणतो की ॲक्च्युली ते काय आहे ना सईमाऊ, माझी आता नवीन एक टीचर आली आहे ना, त्याच्यामुळे ती ना आम्हाला अगं खूप जास्त होमवर्क देते. शिवाय मला ना एक प्रोजेक्ट पण बनवायचा आहे, त्याच्यामुळे मग मला कसं तिथे यायला जमणार नाही, नाहीतर मला पनिशमेंट मिळेल ना गं. आणि जेव्हा मी तिकडे होतो तेव्हा सगळेजण मिळून तुम्ही मला प्रोजेक्टसाठी हेल्प करायचात, पण आता इकडे तसं नाही आहे ना, मला एकट्यालाच माझं सगळं करावं लागतं, माझा प्रोजेक्ट करावा लागतो, म्हणूनच मग मला आता सध्या यायला जमणार नाही. तेव्हा मग सईमाऊ म्हणते की आदिदादा असं कसं बोलत आहेस तू. तेव्हा मग तो म्हणतो की सॉरी सिस्टर, खरंच मला खूप प्रॉब्लेम आहे, पण तू एन्जॉय कर ना, तू खूप मजा कर. तेव्हा मग आता इथे लगेच असं बोलल्यानंतर तो म्हणतो सई, अगं ना तू केक कट करशील ना, त्यानंतर खूप एन्जॉय कर, खूप केक खा आणि हो माझ्यासाठी ना थोडं चॉकलेट्स बाजूला काढून ठेव हा, असं तो तिला म्हणतो. आणि ते ऐकून तिला खूप वाईट वाटतं आणि सई पुढे काही बोलायला जाणारच तेवढ्यातच आता आदित्य तिचा फोन कट करून टाकतो. आणि मग तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर आदित्यलाही खूप वाईट वाटत असतं. आदित्य आता फोन कट करून टाकतो, त्यामुळे सईमाऊलाही खूप वाईट वाटतं. ती म्हणते की मुक्ताई, अगं आदिदादाने फोन कट करून टाकला. आणि हे पाहिल्यानंतर मुक्तालाही खूप वाईट वाटलेलं असतं की आदित्य आणि सई हे दोघंही एकमेकांना पार्टीमध्ये भेटू शकणार नाहीत. परंतु आता सई म्हणते की मुक्ताई, हे काय आहे, मी आदित्यदादा पार्टीमध्ये येणार आहे म्हणून खूप खुश होते, परंतु तो तर म्हणतोय की त्याला पार्टीमध्ये येता येणार नाही आहे, मग माझा मूड कशा खुश राहील, मी हॅपीली सगळं एन्जॉयच करू शकत नाही, दादा नाही तर. तेव्हा मग आता मुक्ता तिला जवळ घेते आणि म्हणते की ए वेडाबाई, अगं सईमाऊ, आदिदादा ना तुझी गंमत करत होता, तो असं कधीच करणार नाही, तुझ्या बर्थडे पार्टीला तो येणार नाही, असं कधी होणार का. म्हणूनच ना आदिदादा तुझी गंमत करत होता, तो येणार आहे अगं पार्टीला. तेव्हा मग हे ऐकल्यावर स्वाती बघतच राहते आणि स्वाती मनातच म्हणते की ही मुक्ता यांच्याशी खोटं का बोलतीये. तेव्हा मग आता सईमाऊ म्हणते की खरंच आदिदादा येणार आहे माझ्या बर्थडेसाठी. तेव्हा मग ती म्हणते की येस, सईमाऊ येणार आहे.
आता तू छान परीचा ड्रेस घालणार आहेस की नाही? मग आपल्याला बघायला हवं ना की ड्रेस कसा होतोय आणि काय? मग जा, आपली स्वाती आत्तू तुला मदत करेल, जा तयार होण्यासाठी. असं म्हणून आता स्वाती ही तिला घेऊन जाते आणि मुक्ताच्या डोक्यात मात्र टेन्शन असतं की मी काय करू? कारण काही झालं तरीही आदित्य हा येणार आहे की नाही हा तिच्या पुढेही एक मोठा प्रश्न असतो. ती मनातच म्हणते की एकविरा आई मी काय करू? सईला बर्थडेला मी विश तर केलं आहे की मी त्याला आणणार, परंतु मग मी कसं करू? तरी ते मिहिका ही हॉस्पिटलमध्ये असते आणि डॉक्टरला सांगत असते की डॉक्टर काय झालं आहे? माझं बाळ तर ठीक आहे ना? आणि काय झालंय, मुलगा झालाय की मुलगी झाले? त्याच वेळेला इथे आता डॉक्टर तिला म्हणते की आय एम सॉरी मिहिका, ॲक्च्युली युअर बेबी इज नो मोर. तुमचं बाळ पोटातच गेलं आहे. हे ऐकल्यानंतर मिहिकाला जबरदस्त मोठा धक्का बसतो. मिहिका म्हणते की काय, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा मग ती म्हणते की आय एम व्हेरी सॉरी, परंतु तुमचं बाळ हे पोटामध्येच गेलेलं आहे अगोदरच. तेव्हा मग मिहिका आता त्या पाळण्याकडे बघते आणि त्या पाळण्याला बघून तिची इच्छा अपूर्ण राहिल्यासारखीच तिला वाटू लागते आणि ती आता रडायला लागते की माझं बाळ, माझं बाळ, आणि ती खूप रडत असते. तेवढ्यातच आता इथे धक्क्याने मिहिका उठून बसते. तर मिहिकाला हे पडलेलं एक अगदी वाईट स्वप्न असतं आणि त्या स्वप्नामुळे मिहिकाला आता खूप घाबरगुंडी उडाल्यासारखे झालेले असते. तिला खूप घामही फुटलेला असतो. मिहिका मनातच म्हणते की हे गॉड, हे सगळं काय सुरू आहे माझ्या बाबतीत आणि आज मला हे सगळं कसं होतंय? म्हणजे मला हे स्वप्न आज कसं पडलं की माझ्या बाळाला काही झालं नसेल तर? असं ती विचार करू लागते आणि म्हणते की नाही, मला आता खात्री करून घेतली पाहिजे. कदाचित मी इतकं सगळं स्ट्रेस घेते तर मला काही झालं नसेल ना? म्हणून ती डॉक्टरला कॉल लावते आणि म्हणते की हॅलो डॉक्टर, मला जरा बोलायचं होतं की माझ्या बाळाबद्दल वगैरे. म्हणजे ना मला अशी खूप भीती वाटते की मला वाईट स्वप्न पडलं आहे माझ्या बाळाबद्दल. त्याला काही होणार तर नाही ना? तेव्हा मग डॉक्टर म्हणतो की हे बघा मी काही काळजी करू नका. मला सांगा, तुम्ही असं कुठलं अनयुज्युअल काही काम केलेलं आहे का जेणे बाळाच्या म्हणजे प्रकृतीला किंवा काही कशाला धोका पोहोचू शकलाय? तेव्हा ती म्हणते की नाही. तेव्हा मग आता त्या म्हणतात की मग काळजी करण्याचं असं काहीच कारण नाही आहे. तुम्ही इतकं घाबरू नका. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा. काही घाबरण्याची गरज अशी नाही आहे. सगळं काही व्यवस्थित होईल. पण एक मात्र नक्की की तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. मिहिका म्हणते की आपण चेकअप करू शकतो का? त्याच वेळेला डॉक्टर म्हणते की यस शुअर, परंतु तुम्हाला रिसेप्शनवरून अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. असं म्हणून आता इथे आपण रुटीन चेकअप करून घेऊ असं मिहिका ही डॉक्टरला सांगते. आणि मिहिका पोटाला हात लावून आता खूपच घाबरलेली असते. तर इकडे सावनी ही रूममध्ये असते. त्याच वेळेला आदित्यला म्हणते की अरे आदी बाळा, तू काही पार्सल मागवलं होतंस का? येस कम इन. असं म्हणून आता ती यायला सांगते. तर दरवाजा उघडल्यावर समोर मुक्ता उभी असते. आता मुक्ताला पाहिल्यावरती सावनीच्या चेहऱ्यावरचा पुन्हा रंग उडतो आणि सावनी अगदी तिच्याकडे रागाने बघत असते. आता सावनी तिला म्हणते की मुक्ता, तू तू इथे काय करत आहेस? अगं मी तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नकोस, तरीही पुन्हा लोचटासारखी इकडे काय येतेस तू? तेव्हा मग आता तिथे आदी असतो. आदी मुक्ताकडे बघून खूप खुश झालेला असतो आणि त्यानंतर मग आदी म्हणतो की मुक्ता आंटी. तेव्हा मुक्ता आदीला बघते आणि तिचा सगळा आनंद अगदी ओसंडून वाहतो. तेव्हा आता मुक्ता ही आदीकडे धावत जाऊन म्हणते की आदी बेटा, अरे कसा आहेस तू? तेव्हा मग तो म्हणतो की आय एम फाईन. मग आता मुक्ता त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणते की अरे आदी बेटा, ॲक्च्युली ना मी तुला सईच्या बड्डेचं इन्व्हिटेशन देण्यासाठी आले होते आणि सई मावचा आज बर्थडे ना, तर तो तुझ्याशिवाय कम्प्लीटच होऊ शकत नाही, म्हणून मी त्या बड्डेचं इन्व्हिटेशन तुम्हाला देण्यासाठी आले होते. त्यावेळेला मग आता आदी इन्व्हिटेशन आलं म्हणून खूप खुश झालेला असतो. मुक्ता म्हणते की आदी बाळा, हे बघ कुठल्याही गोष्टीचं काहीही टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी ना तुला म्हणजेच तुला घ्यायला लकी काकाला पाठवते बरं का, काळजी करू नकोस. असं म्हणून आता इथे तो म्हणतो की ठीक आहे. तेवढ्यातच सावनी येते आणि म्हणते की हे बघ आदी बाळा, खाली ना बुफे लागला असेल, जा तू नाश्ता करून घे. तेव्हा मग आता तो मम्मा थांब असं म्हणतो, परंतु तरीही सावनी ऐकत नाही. ती त्याला हकलवूनच लावते आणि नंतर मग सावनी मुक्ताला म्हणते की काय गं, तुझं इथे काय काम आहे? तुला सांगितलं ना इथे यायचं नाही, तरीही वारंवार इकडे कशाला येत असतेस तू? काय गरज आहे इकडे येण्याची? आणि लोचटासारखी नुसती माझ्या पायाशी येत असतेस. किती वेळा सांगितलं की आधीला पाठवणार नाही, तरी पण पुन्हा पुन्हा काय येतेस तू? त्यावेळेला मग मुक्ता म्हणते की काय आहे ना सावनी, तुम्ही मला नाही म्हणताय, परंतु काय आहे की आधी हा येईल असं मला खात्री आहे. कारण काही झालं तरीही माझ्या मुलीच्या आनंदासाठी मी काहीही करू शकते. तुम्हाला माहिती आहे का,
की आदित्यला पण त्या बड्डे पार्टीसाठी यायचं आहे, परंतु तुम्ही त्याला नको म्हणताय म्हणून हे सगळं घडते. केवळ तुम्ही तुमच्या इगोसाठी हे सगळं करताय. सावनी, असं करू नको. तुमच्या इगोसाठी असं काही करणं गरजेचं नाही आहे. काही झालं तरीही सई आणि आदित्य हे दोघंही भावंड आहेत आणि ते एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला काय वाटतं की मी इथे सारखी सारखी येईन? तर नाही. तुम्हाला माहिती आहे की जे आपले आधीचे पप्पा आहेत ना सागर, ते आदित्यची कस्टडी अशी घेऊ शकतात, परंतु ते तसं करत नाही आहे. कारण ना आदित्यचा तुमच्यावर खूप जीव आहे. परंतु जेव्हा आदित्यला कळेल की त्याच्या सावनी मम्माने काय काय करून ठेवलंय आणि त्याच्या कोमलातूचं लग्न मोडल्यामागचं कारण म्हणजे ही सावनी मम्मा आहे आणि लकी काकाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे पण सावनी मम्मा आहे, तेव्हा मात्र त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी काय इमेज राहील ना याचा जरा तुम्ही विचार करा. तेव्हा मग आता सावनी म्हणते की अच्छा मुक्ता, म्हणजे तू मला ब्लॅकमेल करायला बघतेस, तर म्हणजे माझ्या विरोधात माझ्या आधीचे कान भरतेस? नाही, तुला ते कधीच जमणार नाही, कारण माझा आधी माझ्या विरोधात काहीही ऐकून घेऊ शकणार नाही. काही झालं तरी तो माझ्या इन्फ्लुएन्सखाली आहे, म्हणूनच तो कोणाचंही काहीही ऐकून घेणार नाही, असं तिला अगदी स्पष्ट मत असतं. त्याच वेळेला तर मुक्ता गालातल्या गालात हसत असते. मुक्ता म्हणते की सावनी, खरंच तुम्ही ना खूप भोळे आहात. तुम्हाला काहीच कळत नाही आहे. तुम्ही जे म्हणताय ना ते आधी अगोदर करायचा. कारण का तुम्ही काय केलं होतं, तर तुम्ही त्याच्या सागर पप्पाविषयी त्याच्या मनामध्ये खूप असं विष कालवून ठेवलं होतं, की खूप असे गैरसमज निर्माण करून ठेवले होते की सागर पप्पा हा चुकीचा आहेत. परंतु आता तसं नाही आहे. आता आदित्यला मोठा झाल्यामुळे समज आली आहे की कोण कसं आहे आणि कोण कसं आहे. त्याच्यामुळे तो आता सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे हँडल करतो. आणि काहीही झालं तरीही त्याला चांगलंच कळलेलं आहे की त्याचा सागर पप्पाही चांगला आहे. आणि हळूहळू तुम्ही कशा आहात ना हेही त्याच्यासमोर आता उलगडतच जाईल. परंतु कसं आहे ना, हे त्याला नक्कीच कळेल, पण तो आता लहान असल्यामुळे त्या गोष्टी इतक्या पटकन समजू शकणार नाही. पण एक गोष्ट ही नक्की, मी आदित्यला नक्कीच सांगू शकते की तुम्ही आतापर्यंत काय काय केलं आहे. आणि खरं तर तुमच्या पापांचा पाडा वाचायला मी आदित्यबरोबर सुरुवात केली ना, तर मग नक्कीच आदित्य माझ्यावर विश्वास ठेवेल की तुम्ही जे जे काही वागलायत ते कसं वागलायत आणि का वागलायत. आणि राहिला प्रश्न तर तुमच्या बाकीच्या गोष्टीचा, त्याचं तर मला पाडे वाचायला काही कमी नाही. अशा तुम्ही कित्येक गोष्टी केलेल्या आहेत जेणेकरून ज्या जर मी आधीच्या कानावर घातल्याच ना, तर मात्र आधी पूर्णपणे तुटेल आणि त्याच्या मनामध्ये आई नावाचा द्वेष निर्माण होईल. तुमच्याकडे बघून तुमच्यावरचा पूर्ण काही विश्वास आहे ना त्याचा तो पूर्ण उडून जाईल, लक्षात ठेव. म्हणूनच आता एक गोष्ट नक्की, की काही झालं तरीही तुझा हा जो काही हट्टीपणा आहे ना तो सोड. मग आता ती म्हणते की मुक्ता, हे बघ, तू काहीही कर, किती काही मला समजव, परंतु मी ऐकणार नाही म्हणजे नाही. मी आदित्यला तिकडे पाठवणारच नाही आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो, मला माहिती आहे सावनी, तू किती हट्टी आहेस आणि किती तो हट्टीपणा. अगं, हा हट्टीपणा इतका करून काय करायचं आहे? ठीक आहे, तुला तुझं ऐकायचं, स्वतःचं ऐकायचं आहे ना, तुझं शब्द खरं करायचं आहे, तर मग ठीक आहे. आणि चिल इतकी रागवण्याची गरज नाही आहे. आणि मग मुक्ता म्हणते की मग बघ आता मी पुढे काय करते ते, कारण आदित्यची कस्टडी मिळवण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो. आणि जेव्हा एकदा की कोर्टाला कळेल की आदित्यच्या आईकडे ना राहायला स्वतःचं घर आहे, ना पैसा आहे त्याच्या जपणुकीसाठी, जोपासण्यासाठी, ना त्याचं शिक्षण पूर्ण करू शकत, ना कुठली गोष्ट त्याला व्यवस्थित देऊ शकते, तर मात्र कोर्टाला पूर्णपणे समजून येईल की आदित्य हा कोणाकडे सेफ आणि सिक्युअर राहणार आहे आणि त्याचं भविष्य ज्याच्याकडे सिक्युअर असणार त्याच्याकडे कोर्ट बरोबर देणार. म्हणून मी याची पूर्णपणे खात्री करून घेईन की आदित्य हा पुन्हा कोळी कुटुंबामध्ये झाला पाहिजे. कारण काही झालं तरीही तुझ्याकडे त्याला काहीच मिळू शकत नाही. तू फक्त हॉटेलमध्ये राहायला देऊ शकते आणि एकदा की तुझे पैसे संपले की मात्र तुम्ही बेघर व्हाल, रस्त्यावर राहाल. हे सगळं कोर्टाला माहीत असेल, म्हणूनच तुम्ही लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या आणि तुला काय ते करायचं आहे ते कर. तेव्हा मग आता सावनी जोरात चिडते आणि शटाप असं म्हणते. तेव्हा मुक्ता कानात हात घालत म्हणते की अगं काय हे, अगं किती मोठ्याने बोलतेस तू, जरा हळू ना, मला कळतंय. तेव्हा मग आता मुक्ताला सावनी बोट दाखवून म्हणते की हे बघ मुक्ता, तुला काय वाटतंय की तुझ्या कुठल्याही गोष्टींना, धमक्यांना मी घाबरेन, परंतु नाही, काही झालं तरीही मी तुमच्या धमक्यांना आता बधणार नाही. त्याच वेळेला आता मुक्ता तिचं बोट धरते आणि तिचं बोट खाली करून टाकते आणि म्हणते की हे बघ सावनी, काही झालं तरी ना हे सगळं जे बोट आहे ना किंवा काही हात मला दाखवायचं नाहीत. त्यापेक्षा याचा विचार कर ना तू की तुझ्या आधीला जर तुझं सगळं काही रूप समजलं तर मग मात्र काय होईल. तुझ्या आदित्यला तू कशा आणि कोणत्या प्रकारे तोंड देणार आहेस हे सगळं तुला आठवावं लागेल. म्हणूनच मी सांगते की बऱ्या बोलाने तू आदित्यला सईच्या बर्थडे पार्टीमध्ये पाठव. मुलांची इच्छा आहे आणि तसंही मी माझ्या सईला आणि माझ्या नवऱ्याला
असं प्रॉमिस केलं आहे आणि माझं प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी मी काही करू शकते. त्याच वेळेला आता आदित्य नाश्ता करून येतो आणि मुक्ता म्हणते की अरे आदी बेटा आलास तू, झाला तुझा नाश्ता. तेव्हा तो म्हणतो की हो, पण सई काय करत होती. तेव्हा मग ती म्हणते की अरे सई ना तुझी वाट बघत आहे ॲक्च्युली. आणि हो, आणखी एक म्हणजे की आज तुला तुझ्या मम्माने परमिशन दिली आहे यायला, म्हणूनच तुला लकी काका घ्यायला येईल, त्याला मी पाठवते आणि तू लवकरच लकी काकासोबत ये. असं म्हणून आता मुक्ता तिथून आनंदाने निघून जाते आणि थँक्यू मम्मा असं म्हणून आता आधीने सावनीला मिठी मारलेली असते. आता मनातच सावनी म्हणते की मुक्ता तू कितीही नाटकं कर, परंतु मी आदित्यला त्या बर्थडे पार्टीला पाठवणार नाही म्हणजे नाहीच. असं म्हणून आता इथे सावनीने मनातल्या मनामध्ये निश्चय केलेला असतो की आदित्यला तिला तिकडे पाठवायचंच नाही. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सई आता मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई अगं आदित्य दादा हा बर्थडे पार्टीसाठी येणार होता ना, मग किती उशीर झाले, अजूनही आदित्य दादा पार्टीसाठी आला कसं नाही, काय झालं असेल, असा विचार इथे आता सई करत असते. आणि त्याच वेळेला इथे मुक्ताच्या डोक्यामध्ये खूप टेन्शन असतं. मुक्ता म्हणतच म्हणते की नेमकं काय होणार आहे ना, खरंच मला काहीच कळत नाही आहे. खरंच आता काय उत्तर देऊ मी माझ्या सईला. हे एकवीर आई, आदित्य येणार आहे की नाही, आणि जर आदित्य येणार नसेल तर माझ्या सई माऊला खूप दुःख होईल आणि खूप वाईट वाटेल, तो येणार आहे की नाही. एकवीर आई काहीतरी कर आणि माझ्या आदित्यला इकडे घेऊन ये, असं ती मनातच म्हणत असते. त्याच वेळेला इथे सगळेजण खाली जमलेले असतात आणि सागर येतो. सागर म्हणतो की काय झालं आहे, तुम्ही इथे का सगळेजण जमलात. त्याच वेळेला इथे आता मुक्ता म्हणते की सागर, सईने आता इथेच खेळत होती, परंतु सई कुठे गेली ना मला काहीच कळलं नाही. अचानक सई कुठेतरी बाहेर गेली. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता अहो इथेच कुठेतरी खेळत असेल, तुम्ही बघा ना इकडे तिकडे. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही ना सागर, मी सगळीकडे बघितलं, परंतु मला सई कुठेही दिसलेली नाही. आता इथे माझी सई गेली कुठे असा प्रश्न दोघांनाही पडलेला असतो. स्वाती म्हणते की खरंच मला कळत नाही, अचानक सई कुठे गेली, मला वाटलं की सागर तुमच्याबरोबर असेल ती, असं मुक्ता म्हणते. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की थांबा, काळजी करू नका, आपण बघूया सई कुठे आहे ते. अशा प्रकारे इथे आता सई गायब झालेली असते. नेमकी आता सईला कोणी गायब केलेली आहे हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.